निलेश आपण बघतो आजकाल बरेच जणांना हेअरचा प्रॉब्लेम असतो. अगदी कमी वयात 25शीतल्या मुलांना सुद्धा टक्कल पडते आपण बघतो. तर एकंदरीत हे सगळं बिघडलेल्या लाईफस्टाईलमुळे आहे, जेनेटिक आहे, की याचं काही वेगळंच कारण आहे? हेअर लॉस हा जेनेटिक आहेच. पण आपली जी लाईफस्टाईल आहे, ती जीनच्या मुकाबल्यामध्ये खूप तीव्र झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि बदलत चाललेली आहे. ज्यामध्ये तुमचा परिणाम होतो शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सवर, पी-सी-ओ-एस सारखे प्रॉब्लेम्स होतात, इन्सुलिनचे प्रॉब्लेम्स होतात. हार्मोनल इम्बॅलन्समुळं तुमच्या सर्व शरीरामध्ये जी ग्रोथ असतात, हं. त्या बदलतात. इम्युनिटी तुमची आजकाल बदललेली आहे. त्यामुळे तुमच्या हेअर्सवर खूप सेन्सिटिव्ह रूट्स असतात. त्या रूट्सवर पटकन त्याचा परिणाम होऊन आपण नेहमी म्हणतो, की माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे. आपलं शरीरच मुळात सेन्सिटिव्ह झालेलं आहे. तर तुम्ही बघाल आजकाल स्ट्रेस पण खूप आहे. जन्मापासूनच आपल्याला स्ट्रेस आहे. पोल्युशन आहे. आहारात बदल आहे. गट हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर फूड आपलं फर्टिलाइज्ड आहे. बरेचसे चेंजेस झालेले आहेत. जेनेटिकल चेंजेस झालेले आहेत गावापासून तर सर्वच गोष्टींमध्ये. डायट इम्बॅलन्स आहे. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या केसांवर होतो. तर केस हे जे आहे, हे एक तुमचं प्रतिबिंब आहे तुमच्या लाईफस्टाईलचं. हे दाखवतंय तुमचे इम्प्रॉपर केस म्हणजेच हेल्दी केस नसतात म्हणजेच तुम्ही हेल्दी नाही आहेत. हं, 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 हं. म्हणजे जेनेटिक जेव्हा तुम्हाला असतो आजार, त्यावेळेस तो 40-50 नंतर तुम्हाला टक्कल पडायला हवं होतं. हे वार्धक्यजन्य व्याधीमधलं एक टक्कलपणा जो आहे, हा आहे. पण हा आजकाल तुम्हाला 20शीतच सुरू झालेला आहे. 18, 19, 20 वर्षाचे पेशंट्स ओ-पी-डीत येतात, ज्यांना ग्रेड 6, ग्रेड 5 बाल्डनेस आहे. तर हे सगळे कारणांमुळं आजकालच्या ह्या सगळ्या लाईफस्टाईल प्लस जेनेटिक्समुळं हा सगळा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि सगळ्यांना घेऊन याबद्दल खूप गैरसमज आहेत. तर आपण जेव्हा केसांना ऑइल लावतो, सगळ्यात मुळात म्हणजे ऑइल लावायचं का? सेकंड थिंग ऑइल लावल्यानंतर किती वेळ ते ठेवायचं, की तेच घेऊन आपण 2-3 दिवस फिरू शकतो आणि कितपत लावायचं? काही जणांचं असं गळत असतं, या प्रमाणात ते तेल लावतात. तर याचं एक्झॅक्टली खरं उत्तर काय आहे? तेल लावायला पाहिजे का? किती वेळ लावायचं आणि कधी धुवायचं? सर्वात आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, की आजकाल जे बाजारात तुम्हाला तेल मिळतंय, ते तेल नाहीच आहे. पूर्वी तेल कच्च्या घाणीतून कोल्ड प्रेस पद्धतीने काढलं जायचं, तर ते खरं तेल होतं. हं. आज तुम्हाला एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनला, एवढ्या लोकसंख्येना एवढं तेल तुमचं पुरूच शकत नाही. तर आजकाल तुम्ही बघाल, तर तुम्ही तेलाची जर बॉटल बघितली आणि ते तेल बघितलं, तर ते मिनरल ऑइल आहे. त्याचं हो. कंटेंट मिनरल ऑइल आहे. म्हणजे तुम्ही लावताय, तर ते हार्मफुलच आहे. हं. दुसरी गोष्ट, केसांच्या मुळांचा आणि तेलांचा काहीही एक संबंध नाहीये. हं, हं, हं. तेल फक्त तुमच्या स्काल्पला मॉइश्चराइज करू शकतो. तुमच्या स्काल्पला तो पी-एच त्याचा मेंटेन करू शकतो. हेअरला थोडंसं शाईन देऊ शकतो. याचाच तेवढाच संबंध आहे. तरीही तुम्हाला जर का तेल लावायचं असेल, तर कोल्ड प्रेस्ड ऑइल तुम्ही घ्यावं, हं, हं. की ज्यामध्ये कोकोनट ऑइल बेस कोल्ड असतो. प्रेस ऑइल. ओके. हां, ते तुम्हाला चांगलं आहे. वीकली 1 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळा तुम्ही लावू शकता. ओके. तेल ठेवायचं किती प्रमाणात, किती वेळा साठी हं, ठेवायचं? हं. तर मी असं म्हणेल, की तेल तुम्ही 30 मिनिटं ते 2 तास जास्तीत जास्त स्काल्पमध्ये ठेवलं तरी पुरेसं ओके, आहे. ओके. केसांना तेल लावण्याची गरज नाही, तुमच्या स्काल्पला लावू शकता. हं, त्याचा हं, हं. फायदा काय होऊ शकतो? ब्लड सर्क्युलेशन तुम्हाला मसाजच्यामुळं मिळू शकते, एवढाच फायदा होऊ शकतो. ड्रायनेस तुमचा कमी होऊ शकतो. पण तुम्ही जास्त तेल लावत असाल, तर तो तुमचं आमंत्रण आहे डस्ट आणि त्यामध्ये तुमचा अजून हेअर फॉल वाढू शकतो, डॅन्ड्रफ वर्सन होऊ शकतो, हं, हं, डॅन्ड्रफ हं, वाढू हं. शकतो. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स तुमचे वाढू शकतात.